लायब्ररीन वाचायला इकडे सायलेन्स, अजिबात आवाज करायचे नाही. नमस्कार. नमस्कार, बोला. सांदा वाचलन? काय? सांदा वाचलन? नाही, सगळंच चुकलंय तुमचं. सांदा वाचले नाही, साधना वाचनालय असं आहे ते. तुम्ही ते वाचायला आलात म्हणजे काही झाली इकडे वाचायला आले मी रे. हा फोर्स आहे ना, तो उच्चार स्पष्ट करताना दाखवा. हा, आणि काय माहितीये का, इथे वाचायला आलात की नाही, ते हे सगळं वाचा आधी हा बोर्ड. तो जमला तर आपण पुढे बोलूया, नाही तर मग परत जा. हा, ठीक आहे. साधना वाचनालय. लय बोललात, या इकडे. जमलंय तुम्हाला, हेच ते साधना वाचनालय. हा, साधनाला जरा बाहेर बोलव. काय म्हणाला? थोडं साधनाला बाहेर बोलवा. साधना माझ्या आईचं नाव आहे. 2 वर्षापूर्वी देवाघरी गेली ती. काय, तिला वाचनाची खूप आवड होती आणि समाजात वाचन संस्कृती रुजावी याकरता तिने खूप काम केलं. तिच्या स्मरणार्थ तिच्या नावाने हे मी वाचनालय सुरू केलंय. आय एम सॉरी. ऍक्च्युली मला वाटलं साधना वाचलं म्हणजे साधना आतमध्ये असणार असं मी वाटलं. नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्ही ड्रिंक करता? हो ना, काय म्हणजे ते कळतंय एकंदर तुमच्या बॉडी लँग्वेजवरून. कुठल्या बारमध्ये जाता? महिना बार. मग आतमध्ये जाता तेव्हा काउंटरवर महिना बसलेली असते? नाही. तसंच आतमध्ये साधना बसलेली नसणार. कळलं का? इथे वाचनालयाचा मी मालक आहे, मी इथे बसलोय. हवी ती पुस्तकं आम्ही देऊ. पुस्तकांचं भांडार आहे. काय देऊ तुम्हाला? ते तुम्ही इकडं लिहिलंय ना बोर्डावर, मोफत कॉफी बिस्किट मिळणार ते द्या. काय, कॉफी बिस्किटचा आस्वाद घेत घेत वाचा, हा आम्ही उपक्रम राबवतो, जेणेकरून वाचन संस्कृती रुजेल. अच्छा अच्छा, असं आहे काय? मग मी काय बोलतो, आधी कॉफी बिस्किट खाल्लं आणि मग तुम्हाला बोललो छान आहे उपक्रम तुमचा, असं बोललो तर नाही चालणार. हा उपक्रम नाही, छपरम. कळलं का? हा उपक्रम आहे. कळलं का? असं काही उपद्व्याप करू नका तुम्ही प्लीज. कोणतं पुस्तक देऊ तुम्हाला? आमची शाही. आमची शाही? हा, आमची शाही नाही रे, ते वाचा रे, ते नाही काय काने गुरुजींचं आहे आवरे मोठं पुस्तक आहे. असं काय बघता, हायच नाही तुमच्याकडे? म्हणजे नायच आहे आवरे मोठं पुस्तक? अरे हायच का नायच आहे का? हायच का सांग ना तू, नायच आहे म्हणून. हायच नाही तर व्हेरिएशन थांबवा जरा. कळलं का तुम्हाला? आमची शाही पुस्तक नाहीये, श्यामची आई असं पुस्तक आहे ते. कळलं का तुम्हाला? आणि काणे गुरुजी नाही, साने गुरुजी आहेत. कळलं तुम्हाला? आणि हे पुस्तक सतत तुमच्यासारख्या माणसांनी वाचलं पाहिजे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्यातलं जाम भारी गाणं, हे एकदम जाम भारी आहे. बोल. हे गाणं नाहीये, जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय पुस्तकात. कळलं का? हे वाचल्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. घ्या पुस्तक घ्या. नाही, आधी ते म्हणा कॉफी बिस्किट द्या ना. अहो, सुरुवात तर करा, पुस्तक वाचायला देतो ना तुम्हाला मी. मी काय बोलतो, हा, आधी कॉफी बिस्किट मी खाल्लं आणि मग पुस्तक वाचलं तर नाही चालणार. असं नाही चालणार. असा नियमच नाही आमच्याकडे. वाचता वाचता त्या कॉफी बिस्किटचा आस्वाद घ्या, असा नियम आहे. कळलं तुम्हाला? ओके, ठीक आहे. मग ते जरा कॉफी बिस्किट द्या ना. हे पुस्तक घ्या. हा, आणा ना लवकर, आणा हा, ना. आणतो. हा, घ्या घ्या. हे बाय. हा, हा हा हा. वाचता वाचता कॉफी बिस्किटचा एक 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 सेकंड, एक सेकंड. असं नाही करायचं. हे बघा, हे असं आहे ना, हे असं. वा, क्या बात आहे. असा आस्वाद घेत अच्छा, वाचायचं. असं असं करायचं. वा वा वा, आवडे मला सोपं आहे, मी इथं करतो. हा, वा. कॉफी काय सांडलीत तुम्ही? मूर्खात का तुम्ही? कॉफी काय सांडलीत? सॉरी सॉरी, ते आस्वाद घेता घेता तुम्ही बोलले ना वा करायचं. ही पद्धत आस्वाद घ्यायची? मला असं चालणार नाही, फालतूगिरी. नॉनसेन्स. सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे, मला नवीन कॉफी द्या. ही एकच कॉपी होती माझ्याकडे. अरे म्हातारे, ही नाही, आता सांगते ती कॉफी दे म्हणा. ती मिळणार नाही. हे एकच पुस्तक होतं. कळलं तुम्हाला? दुसरं पुस्तक हवंय का? हा, ते दुसरं हा, पण परत सांडलात ना दंड भरावा लागेल, लक्षात ठेवा. कुठलं पुस्तक देऊ? तुमच्याकडे कोणत्या प्रकारची पुस्तक आहेत ते सांगा. आमच्याकडे सगळ्या प्रकारची पुस्तक आहेत. तुम्हाला कोणतं पाहिजे? हा, त्या उसाच्या फडात धामधूम. नाही तर मग उसाला लागली मैना. नाही तर एक सेकंड. कसं आहे,
ही लायब्ररी माझ्या आईच्या नावावर मी चालवतो. इथे अश्लील आशयाची कुठलीच पुस्तकं आम्ही ठेवत नाही. सगळी पुस्तकं दर्जेदार आहेत, कळलं का? ठीक आहे, मग ते समीर चौगुलेने लिहिलेलं एखादं पुस्तक द्या ना. मी आताच बोललो, फक्त दर्जेदार पुस्तकं ठेवतो आम्ही. आणि स्किटवर आतापर्यंत कुठलंच पुस्तक छापलं गेलेलं नाहीये. इतकी मराठी साहित्याची अवकळा आलेली नाहीये. कळलं? हा, तुम्हाला हवंच असेल तर गौरव मोरे यांनी स्टेजवर डायरेक्ट घेतलेले पंचेस त्याच्यावर एक पुस्तक आहे. नाही, एरियात ते डॉक्टर्स ते लोकल अॅनेस्थेशियासाठी वापरतात, पण सध्या अवेलेबल नाही. दुसरं कुठं सांगा मला. बरं, मी काय बोलतो, हा. ते हे पुस्तक आहे का तुमच्याकडे? ययती आणि रमेश वाणी. कुठलं? ययती आणि रमेश वाणी. नाही, ययात आणि देवयाने असं आहे. ते रमेश वाणी ऍक्टर आहे. हा, ते नाही. मग ते दुसरं आहे बघा, ते दुसरं पुस्तक. कुठलं? सोकला सोकला. सोकला? हा, सोकला ती लहानपण वाचतात बघा, म्हणजे भालचंद्र इमानी आहेत ना, त्यांनी ते लिहिलेलं आहे. अरे मूर्ख माणसा, ते सोकला नाही, ते कोसला आहे ही कादंबरी. आणि ते लहान मुलं वाचत नाही, कळलं ना? भालचंद्र नेवाड्यांची ती. कुठली पुस्तकं वाचता तुम्ही? काय वाचता तुम्ही? काय वाचता? मग वाचलं ना मी. काय? नम्रता हॉटेल, काशीनाथ हॉटेल, अनुग्रह हॉटेल. अरे हॉटेलचा बोर्ड वाचन म्हणजे तुला वाचन वाटतं? हा, पुस्तकांचं वाचन सांग. सॉरी सॉरी सॉरी. मग ठीक आहे, ते नाटकाचं पुस्तक द्या. कुठलं? गारंबीचा बापू. एवढ्या वेळात नशीब एक तरी व्यवस्थित आहे. घ्या घ्या, गारंबीचा बापू घ्या. हा, याच्यात गांधीजींची सगळी स्टोरी लिहिली आहे ना. आल्याकडे गांधींचं लिहिलंय. ह्यात गांधींचं लिहिलंय. अरे मग गरीबाचे बापू गांधीजी ना, असं काही ना पुस्तक, म्हणून तर त्यांना बोललं ना गारंबीचा बापू. नाही तर गारंबीचा साडू, गारंबीचा साला, गारंबीचा मेवणा, असं नसतं बोललं. तुम्हाला गांधीजींचं पुस्तक हवं असेल तर माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक घ्या. कॉमन सेन्स आहे तुम्हाला? सॉरी सॉरी, कॉमन सेन्स आहे, नॉन सेन्स. कळतं पुस्तकाचं तुम्हाला काही? हा, मग कळतं म्हणजे काय कळतं पुस्तकातलं? मी लिहिलंय पुस्तक. तुम्ही पुस्तक लिहिलंय? हा, लिहिलंय. काय पुस्तक लिहिलंय? वहिनीचा बांगडा. वहिनीचा बांगडा. हा, मग आमची वहिनी कसली बांगडा फ्राय करते, ती सगळी रेसिपी बिसी अशी सगळी आहे. त्याच्यामध्ये मी अशी लिहिणार आहे, म्हणजे वहिनी आणि बांगडा याचा आत्मचित्र मी सगळे लिहिणार आहे. आत्मचित्र. किती पानं आहे ते? नाही, पहिलंच पान अजून ते लिहायला. फाडून टाका. तुमची लायकी नाही ते. निघा इथून, पुस्तक मिळणार. निघा निघा, चला. ते कॉफी बिस्किट तरी मिळणार नाही. निघा इथून. कान्हक्षेत्र उघडलं इथे मी. जे वाचतात त्यांना फक्त तुमचं झालंय की नाही? फक्त कॉफी थांबलो मी. फक्त कॉफी बिस्किट जे वाचतात त्यांना मिळतं, कळलं ना? मला काहीतरी वाचायला द्या ना प्लीज. म्हणजे तुमच्या आईने चावण संस्कृती कुठेतरी म्हणजे ती पुढे जाईल असं काहीतरी करा ना तुम्ही. चावण संस्कृती नाही. आणि संस्कृती बरोबर बोलतो सर, टाकल्या संस्कृती बरोबर. आणि वाचन बोलता येत नाही तुला, त्याला चावण बोलतोस फालतू पंचसाठी. एक काम करा ना, ते पुस्तक द्या ना मला वाचायला. हे हा. ते इंग्लिश आहे, बरं थोडस इकडचं आहे ते हे संस्कृत आहे. अरे ते पलीकडचं दे ना. ती डिक्शनरी आहे. अरे वाचलं जे असेल ते द्या ना. मला इंटरेस्ट कॉफी आणि बिस्किट मध्ये. अरे मी काही पण वाचणार ते. हे वाचा. हा, केशवचा सूड वाचा. हे पुस्तक वाचा. वाचा. आणि ते कॉफी बिस्किट द्या ना. हे आधी वाचा, मग तुम्हाला मिळेल. हा, बरं ठीक आहे. झालं वाचून द्या म्हणणं कॉफी आणि बिस्किट. झालं. हा, हे 100 पानी पुस्तक तुमचं एका सेकंदात झालं. एका पचकन वाचलं मी. कसं काय झालं? ऍक्च्युली माझी वाचायची अशीच पद्धत आहे. काय काय? म्हणजे आता बघा, याचं काय नाव आहे? केशवचं सूर. हा. आता शेवटी काय लिहिलं असेल काय? की अशा रीतीने केशवने जमीनदाराचा खून करून आपला सूड घेतलाय. आवरे सगळे याच्यात लिहिलेलं आहे. 4-5 वाक्यात एकर काय आहे ते सगळं कळतं. सगळी पानं वाचायची काय गरज आहे मला सांग. मी ना पिक्चर पण असंच बघतो. तिकीट आंधी घेतो आणि मग क्लायमॅक्सला जातो. तो झाला की मला कळतं झालं पिक्चर काय आहे ते. वसाऱ्यानो, आता जग बदललंय. तुमचं वाचणं बदला, सगळं बदला. स्मार्ट वा, थोडस वादला. मी स्मार्ट हो. स्मार्ट. वाचनला चावण बोलणारा बुटकी आहे. मी स्मार्ट हो. एक काम कर, हे पुस्तक आता वाच, मला बघायचं तू वाचन. हा, वाटतं रे काय रे सगळं सोपं आहे. बोल. केशव आजरा लव कर उठला. केशव आज जरा लवकर उठला, असं वाक्य आहे ते. हा, पुढे वाचा. त्याने घा इघा इत प्रताप वधू उकरले.
त्याने घाईघाईत प्रातःविधी उरकले असं येते पुढचं वाच. हा. हालू सगळी पुसून जातील ना, हा, केवढं तेच. डोळ्यात मारतात. वाचा. हा. त्या चाडो ल्यावरून का लचा प्रसंग धर कन गेला त्याला मार्केटमध्ये कुणीतरी गंडवलं होतं. देख. कसं आहे, एक वाक्य उच्चारण्याची तुझी लायकी नाहीये. कळलं का? कॉफी बिस्किट थोडंसं हा, कॉफी देतो. बिस्किट घे 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 खा कुत्र्या खा. हा तू लगदा ना लगदा तसा तू साहित्याचा लगदा ओकलाय सदा मागाशी. कळलं तुला? कुठं कोण आहेस तू? इकडे कोण आहेस तू? कुठून आलास? इकडे इकडे कोण आहेस तू? ऍक्च्युली ए, तुम्ही उठा आता, उठा बाजल चला निघा बाहेर चल. तुम्ही निघा ते आता मला बंद करायचं निघा निघा बंद करायची लायब्ररी. चल हे मी दे चल चल तिकडे. हा कोण आहेस तू? सांग, कोण आहेस तू? ऍक्च्युली कोण आहेस? मी शेजारी आहे ना, शेजारच्या ऑफिस मध्ये पिऊनचं काम करतो. हा? तर ऍक्च्युली काय हा? झालं, दुधावरची साई चोरून खात होतो, ते म्हणणं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पकडलं. हा. त्याच्यामुळे माझी कॉफी बिस्किटचे वांदे, मला बंद केलं, तिकडे देत नाही कॉफी बिस्किट. हा. आता दुपारची वेळ झाली तर मला तलप आले. तुमचं यो बोर्ड बघितलं, हा. आलो इकडे तलप म्हणे कॉफी बिस्किट साठी. अच्छा अच्छा, म्हणजे तू इथे कॉफी बिस्किट साठी आलास. तुझ्या श्वास घेण्यावर सुद्धा बंदी घातली पाहिजे. तुझी लायक तू एक वाचनाची आस्था आहे ना एका पैशाची, आणि तू इथे इथे हे करायला आलास? तुम्ही इमानदारी सांगतो काय? म्हणे खरंच मला पुस्तकाची जाम नाही, आवड इकडे पुस्तक मिळालं नाही. आवड म्हण एक पुस्तक म्हणा. कुठलं पुस्तक? हे ते हा पनवती. बनवती. हा पनवती जाम इतिहास आहे त्याचा. म्हणजे तुम्हाला सांगतो, लय लय लोकांनी ते पुस्तक वाचलंय. म्हणजे पनवतीची लढाई. हा हा हा, पनवतीची पानिपतची लढाई आहे. पनवती साल्या पनवती. सॉरी वा वा वा, खूप सुंदर विषय, खूप सुंदररित्या हाताळला तुम्ही. थँक्यू सो मच फॉर दिस स्किट. या स्किटमुळे कितीतरी मराठी पुस्तकांची नावं खूप दिवसानंतर कानावरून गेली. आणि या स्किटमुळे मला गुलजारांची एक कवितासुद्धा आठवली. शेवटच्या 4 ओळ्याच्या माझ्या फार फेवरेट आहेत. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल इतर गोष्टींमधून सुद्धा. वो सारा इल्म मिलेगा आइंदा भी, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुक्के, रुक्के माने चिट्ठियाँ, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुक्के, किताबें मांगने गिरने उठाने के बहाने बनते थे रिश्ते, उनका क्या होगा? वाह वाह, अब वो शायद नहीं होंगे. क्या बात, क्या इति गुलजार. क्या बात आहे. एकदम. म्हणूनच गेल्या पर्वातली आपली अक्षर भेट ही जी आपली एक संकल्पना होती ती सुद्धा मला फार आवडायची. पुन्हा एकदा धन्यवाद या सगळ्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल. थँक्यू. हास्य रसिक, तुम्ही कशी दाद द्याल या परफॉर्मन्सला? सई, तू खूपच सुंदर दाद दिली आहेस. याच्यानंतर खरंच काही बोलावंसं वाटत नाही आहे खरं तर. पण अरुंडा, तुम्ही या मंचाचे क्युटी पाय आहात. आणि अंशू, तुम्ही दोघेही म्हणजे आता इतके छान एकमेकांमध्ये मिसळलेले आहात की खूप छान काहीतरी तयार होतं तुम्ही दोघे स्टेजवरती आल्यावर. आणि ती म्हणाली तसं काही खूप नॉस्टॅल्जिक गोष्टींना जागं केल्यासारखं झालं आणि त्याची खूप मजा आली. थँक्यू. प्रसादा. भन्नाट धमाल प्रकार होता आणि भयंकर एन्जॉय केला मी. आणि मस्त कॉम्बिनेशन तुमचं, आम्ही जाम एन्जॉय करायला लागलोय. थँक्यू. मजा येते खूप. ॲब्सोल्युटली. A² तुमची जोडी आम्हाला फार आवडते. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, सध्या जिकडे तिकडे निवडणुकांचं वारं वाहत आहे. गौरवच्या रूपात खरात काकूंच्या घरात सुद्धा हे वारं शिरलंय. बघूया तिकडे काय घडतंय. हॅलो एव्हरीवन, हॅलो. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा. टाणा नाणा. थँक्स. अरे प्रसाद ओक, तुम्ही आलात. खूप मिस केलं तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल का म्हणून.
तुम्ही सोप्या नावाचे आहात ना, लगेच 2 पंच निघतात. ते अवघड नावाचे पुष्पक छत्री येतात ना, पुष्पक छत्री. ते येतात ना, डायरेक्ट विषयाला हात घालावा लागतो. आणि इतिहास गावा आहे, जेव्हा जेव्हा आमच्या स्किट मध्ये विषय आलाय तेव्हा तेव्हा आमचं स्किट बोंबललंय. असो, 4 आठवडे झाले स्क्रॅच आणि काय मिळत नाहीये, वा. म्हणून आम्ही आमच्या हक्काच्या स्किटवर परत आलोय. वा वा. आमचा पारंपरिक सेट बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी खरात काकूकडे पैसे मागायला आलोय. चला आता आपण आपल्या खरात काकूकडे गेलं पाहिजे. हॅलो, ओ खरात काकू, खरात काकू, हाय का घरात काकू? ओ आले, आले. कोण सकाळी सकाळी भरतंय दरवाजावर? खरात काकू. अरे हो आले. अरे गौऱ्या, तू इथे काय करतोयस? 1 मिनिट इकडे बघून बोला. नाही, इथे आणि इथे सेम दिसतंय. निघ. 1 मिनिट, निघ काय निघ, निघ काय निघ. आतमध्ये. मी वर्गणी मागायला आलेलो नाहीये. 1 मिनिट गौऱ्या, पुढच्या 2 महिन्यात एकही सण नाहीये. हा. आणि मे महिन्याच्या सुट्टीची वर्गणी मागायला आला असशील ना तर लाथा घाले ना. अरे पण मी वर्गणी मागायला आलेलोच नाहीये. मग? आज मी तुमच्याकडे सोसायटीचं निवेदन घेऊन आलोय. कसलं निवेदन? तुमचं सोसायटीवर भरपूर प्रेम आहे ना. हो ते तर आहेच. सगळ्यांच्या समस्या तुम्हाला माहिती आहे. हो. तुमचा जनसंपर्क तुमच्यासारखा आहे. म्हणजे? दांडगा. आणि लोकांच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत. सामाजिक भान आहे. मग? म्हणून सगळ्यांनी ठरवलंय काय? की ह्या वेळेस निवडणुकीला खरात काकूला उभं करायचं. अरे तू वेळास काय झालं? निवडणूक आणि मी. हो. चल चल. काकू, युवा समितीची मीटिंग झाली काल, त्याच्यावर तुमच्या नावावर आम्ही तुक्का मोर्तब केलंय. शिक्कामोर्तब असतं ते. हो काय? अरे पण मी सहज तुमचं नाव घेऊन तुक्का मारला, सगळे बोलले हो हो खरात काकू, खरात काकू, त्यांना उभं करा, त्यांना उभं करा. माझ्या नावावर तुक्का मारला. हो. आणि युवा समिती कोणती रे? हे आमच्या पोरापोरांची. अरे खाली बाईक वर बसून चकाट्या पिटणार आहे तुम्ही पोरं. तुमची युवा समिती. ते महत्वाचं नाही हो, तुम्ही निवडणुकीला उभे राहा ते महत्वाचं आहे. हे बाबा, माझा काही संबंध नाहीये रे. ते पोळ्या लाटताना उभा राहायचं मला कंटाळ येतो. निवडणुकीला काय उभी राहणार आहे मी. जा जा. काय काकू, हा? पाणीपुरीच्या गाडीवर संध्याकाळी 7 रात्री 10:30 नॉनस्टॉप पाणीपुरी खातात तेव्हा पाण्यात दुखत तुमचे. हा? पण काकू तुम्ही काही करा पण इलेक्शनला उभे राहा तुम्ही. मी सांगतो गॅरंटी देऊन तुम्ही पडणारच नाही. गौऱ्या, मी पडेन असं मला वाटतंय. तू नको रिस्क घेऊस. रिस्क मी घेत नाही, रिस्क पृथ्वी घेते. तुम्ही पडला तर नष्ट ती होणार आहे. माझ्या घरात येऊन माझाच अपमान करतोय. आता तू निघ. निघ काकू, ऐका ना. निघ म्हटलं ना. निघ निघ निघ. ठीक आहे आता निघ तर निघ. 2 नावं काढलेली आम्ही, आता तुम्ही नाही म्हणता तर त्यांनाच उभं करतो इलेक्शनला. ए, कोण ते? अरे ती पाण्यासारखा पैसा होताला तयार आहे. काय 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 पैसा. कोण ते? आय कॅन टेल हर अबाउट दॅट. ओ माय गॉड. कानफड फोडे ना. सांग कोणती. सांगतो, तुमची लाडकी थोरात बाई. थोरात इलेक्शनला उभी राहणार? हो, आणि तिने हे सांगितलंय जर का मी निवडून आले ना तर त्या घराच्या बिल्डिंग खाली 4 तास फटाक्याने ढोल फोडून मी नाचणार आहे जोर जोरात. आणि एकदा का निवडून आले की सगळ्यात पहिले तुमच्या घराला नोटीस पाठवणार. यातून इंटिरियर केलं ना, खिडकी बिडकी बाहेर काढली, सगळी तोडणार आणि या एरियातल्या सगळ्या पाणीपुरीच्या ठेल्यात ना ते गायब करणार. हे नाही नाही गौऱ्या, पाणीपुरीचे ठेले नाही. तेच सांगतो तुम्हाला. मी राहते निवडणुकीला उभी. यस. जाऊ दे, मला समाजासाठी असं काहीतरी करायचंच तेच होतं. केलं पाहिजे. आणि सामान्य माणसांनी कधीपर्यंत मागे राहायचं. हो. आणि सामान्य माणसाला पाणीपुरी पासून वंचित ठेवणारी ही कोण? क्या बात है काकू, क्या बात है. मी राहणार निवडणुकीला Yes. उभी. तुम्ही उभं सौ राहा. वनिता खरात निवडणुकी. कोणत्या पक्षात उभं राहायचं मी? मला तिकीट कोण देणार? काकू तुम्ही तिकिटासाठी असं मागे पुढे करणार आहात का, लुडबुड करणार आहात का? अरे ट्रेनचं तिकीट काढायला तुम्हाला कंटाळा येतो म्हणून ट्रेनच्या मागे 13वी बोगी म्हणून तुम्ही जाता. काही या काही काय डोळ्याने बघितलं मी. गौऱ्या 13वी बोगी. माझा एक काम करा ना, लोक ऐकतील. इकडे या. काय अभग जेवण उभे राहा. हा? काय तुम्ही पण अभग जेवण उभे राहा. नीट सांग ना, नीट सांग ना. अपक्ष म्हणून उभे राहा. अपक्ष यस. इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट. स्वतंत्र Yes. अपक्ष उमेदवार सौ वनिता खरात यांना बहुमताने निवडून द्या. यांचं गौऱ्या चिन्ह काय? अरे हो यार, तुमचं चिन्ह काय असेल? गौऱ्या असं काहीतरी चिन्ह सुचव ना ज्याच्यात मी दिसली पाहिजे. या जगात असं काय आहे तुम्ही दिसायला? यस. बुलडोझर. बुलडोझर. नको रे. अरे बुलडोझर काकू. खूप अवाढव्य अरे वाटेल ते. नाही, लय भारी आहे ते.
असं बुलडोझर रस्त्यातून निघेल ना प्रचाराला, त्याच्यावर तुमचा फोटो असा आणि बुलडोझर आणि मागून आम्ही ओरडणार, अरे येऊन येऊन येणार कोण, बुलडोझर शिवाय आहेच कोण. अरे आला बुलडोझर, आला आला, अरे आला बुलडोझर, आला सगळ्या खड्ड्यांचा कर्तनकार आला. भारी आहे ना, एक नंबर. आणि हा आपल्याला 10-15 JCB लागतील. जेसीबी का? आता हे झालं ना, रस्त्यावरती झालं ना, आपण गल्ली बोलत फिरणार रॅली काढत. हो. तुम्ही असं फिरणार, तुमचा धक्का लागणार बिल्डिंगला, बिल्डिंग पडणार धड 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 धड. त्या पडलेलं बिल्डिंग आहे ना, त्याचं गॅबरेज उचलायला आपल्याला JCB लागेल ना. कॅबरेज? ती माती असते त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? तू बोललास ते बरोबर. ते उचलायला JCB लागेल ना. लोक बोलतील काय उमेदवार आहे, बिल्डिंग पाडली पण माती उचलली, बिल्डिंग पाडली पण माती उचलली, क्या बात याला आहे. म्हणतात उमेदवार. बुलडोझर डन डन डन, बुलडोझर डन. 10,000 द्या. कशाला? फ्लेक्स छापायचा आपल्याला. बुलडोझर फ्लेक्स? अरे तुमचा फ्लेक्स छापायचा ना सगळ्या एरियामध्ये. तुम्ही निवडणुकीला उभे आहात ना. 10,000 खूप होत आहेत गौऱ्यात. अरे माझ्या ओळखीचा होता म्हणून त्यांनी कमी केलं. बसा इकडं. मी त्याला बोललो भाई फ्लेक्स छापणे काय, बोलता उमेदवार कोण आहे, बोला वनिता खरात, एक फोटो का 10,000. बोला यार ऐसा मत कर यार. तर त्यांनी 10,000 सगळे फ्लेक्स, 10 फ्लेक्स. डन डन. 10,000 द्या. वा 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 काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जिंकणार, तुम्ही जिंकणार. आणि डन कर. Yes. गौऱ्या मला जमेल ना रे. अरे तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही काहीच करायचं नाहीये. उमेदवाराने फक्त उभं राहायचं, जे काय करणार कार्यकर्ता करणार. मी तुमचा प्रचार करणार नाही करून. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्ट माईक टेस्ट, हॅलो हॅलो. ऐका ऐका, आपल्या विभागातून सौ वनिताताई खरात निवडणुकीसाठी उभ्या आहेत. एक कॉमन आहे, थोडं काहीतरी वेगळं. रॅप तयार करूया का? काय? रॅप. हे? अरे रॅप आजपर्यंत कुणीच केलं ना, आपण करूया ना. कर कर कर. या टिक आएगा अपना बुलडोजर भी आएगा आएगा, तू खड़ा करके गया है मैं चपटा करके जाएगा, आएगा आएगा आपला बुलडोझर आएगा आएगा अपना. अरे अपना बुलडोजर आएगा ना, मैं चपटा करके जाएगा ना, तू खड्डा करके गया है ना, मैं चपटा करके जाएगा ना. कसा आहे? 30,000 रुपये. 30,000. इथे 30,000. कशाला? रॅप तयार करायचा आहे ना, मग ते रेकॉर्डिंग रूमला जावं लागेल, मग सिंगरला पैसे, लिरिक्सला पैसे द्यायला लागतील ना. 30,000 खूप होत आहेत गौऱ्या. अरे बाबा आमिर मानला ते नशीब माना. मग तो आधी 1,00,000 रुपये बोलला, बोला भाई अरे आपल्याच ओळखीचे आहेत, दे ना यार 30,000 रुपयात. आम्ही हडकर करणार. हो एवढं कुठं होतं? पण भारी करा. 30,000 रुपये. वा वा वा, थँक्यू काकू, थँक्यू सो मच. आता रॅप तयार झाला का समजा. पण मला भाषण पण द्यावं लागेल. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही फक्त उभं राहायचं, सगळं कार्यकर्ते करणार. मी आहे ना, मी भाषण सांगणार तुम्हाला कसं माईकवर बोलायची भीती Yes. हॅलो नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी सौ वनिता खरात एक गृहिणी आहे आणि माझं चिन्ह आहे बुलडोझर. मी गृहिणी बनून जशी तुमच्या घराची काळजी घेऊ शकते, तसंच बुलडोझर बनून सगळ्या समस्यांना चेचून टाकेन. आणि जर का तुम्ही मला निवडून दिलं तर ह्या वार्डात मी माझा स्वतःचा पुतळा बांधेन. आपण तुमचा पुतळा बांधवा ना, भव्य दिव्य पुतळा, जगातला सगळ्यात जाडा पुतळा तुमचा असेल. हो तो कसा आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, तर तुमचा बांधू स्टॅच्यू ऑफ जारबर्डी. जारबर्डी असा बांधाय ना आपण. पुतळा फक्त फिरण्याकरता एक अख्खी मेट्रो ट्रेन तिथं बांधायची आपण. त्याची कंबरच फक्त 20 किलोमीटरची असेल. 20 किलोमीटरची कंबर. 56 आलेत आपल्या डोक्यामध्ये. तुम्हाला पार्क बांधायचा ना, पुतळ्याच्या आतमध्ये लहान मुलांसाठी पार्क बांधूया. हा मुलं तुमच्या जिभेवरनं घसरगुंडी खेळतील. खरंच काकूच्या हातावर मुलं सिसा खेळतील. खरंच काकूच्या केसामध्ये जुरासिक पार्क तयार करू. आतमध्ये डायनासोर्स, ॲनाकोंडा सगळे प्राणी. तुमच्या कानाच्या पाळी आहेत ना, त्या दोन्ही पाळ्यामध्ये खांडेकरला उलटा लटकवू, डूल म्हणून. एक मिनिट, काय याचा काय उपयोग आहे आपल्याला? काहीच नाही, माझं मानसिक समाधान, बाकी काही नाही. बाकी काही नाही. चला पुतळा बांधायचे 1,00,000 रुपये द्या. 1,00,000? 1,00,000 रुपये का? म्हणजे पुतळा बांधायचा आहे. कोण बांधणार आहे? कोण बांधणार आहेत? बांधणारे पण घाबरले, मुघलकालीन होते. मुघलकालीन? त्यांना बोललो मिया पुतळा मानणे काय, बोले किसका मानणे काय, बोले खरात मामी का, क्या बाता मार रे, स्वतःच्या हाताने हात कापून घेतले. स्वतःच बोले क्या बाता मार रे, खरात बाई का येले काटता मै, कापले हात. काय करणार आता? कोण बांधणार? आता ओळखीचा आहे माझ्या भांडूपचा आहे, काय लय फेमस आहे, कोण? निखिल बने. तो बोलला मी 30,000 बांधून देतो. 30,000 रुपये द्या. 30,000. ओके. मी दिलेले पैसे मला दे. का? मी तुला कार्डच देते, म्हणजे तू सगळं त्याच्यातच कर, म्हणजे परत परत मागायची गरज नाही. म्हणजे तुम्ही पाण्यासारखा पैसा वाया घालणार. काढ द्या.
एवढी काय घाई आहे? निवडणूक झाल्यावर देईन की. अहो, तुम्ही बोलत ना आता कार्ड देणार आहे म्हणून. वो तो चुनावी जुमला था. काकू निवडून येण्याआधीच राजकारण झाला तुम्ही. मूर्ख समजलाच मला. नाही. आता ना आपण लोकसभेची निवडणूक लढवणार हो. आहोत, नगरसेविकेची नाही. ये तुला थोडं नागरिकशास्त्र शिकवतो. लोकसभेत ना आपण खासदार निवडून देतो, विधानसभेत आमदार, आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण नगरसेवक निवडून देतो. आधी ना हे शिक. वय काय तुझं? 22. मसले फसवा फसवीचे धंदे करण्यापेक्षा ना मतदान कर. फसवा फसवीचे धंदे करायला आहेत ना ते राजकारणी, त्यांना करू दे ना. आपलं काम काय आहे? यांच्यातला योग्य उमेदवार निवडून त्यांना मतदान करणं आणि आपली लोकशाही बळकट करणं. त्यासाठी आपण निवडणूक लढवलीच पाहिजे असं काही नाहीये. त्यांच्या कार्यावर आपण नजर ठेवून आपण सुजाण नागरिक म्हणून अंकुश ठेवू शकतो. कळलं? निघ आता. मी काय म्हणतो, काय? अंकुश ठेवायला, नजर ठेवायला दूरभंग्याला 200 रुपये तर द्या. थोडं चायनीजच्या गाडीवर बसलेत, वाट बघतात माझी. निघ गौऱ्या. द्या ना 200 रुपये. काकू चालत. गौऱ्या निघ! वा वा, सुपर्ब झाला परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिक तुम्हाला कशी दाद देतात. सई, खूपच आवडला परफॉर्मन्स. मला आज एका गोष्टीचं असं समाधान वाटलं जेव्हा तू त्याला पैसे दिलेस आणि ते त्याने घेतले. शेवटपर्यंत असं वाटत राहिलं की आज हा पैसे घेऊन इथून बाहेर पडेल, पण लेखकाने तसं होऊ दिलं नाही. अतिशय अपमान होते वने, आणि ते तू खूप स्पॉटिंगली घेतेस, याबद्दल तुझं खूप कौतुक. गौऱ्या मस्त, सुपर्ब, मजा आली आणि धन्यवाद. सई, आज नेकलेस फार सुंदर दिसतोय. तू खूप सुंदर दिसतीयस. मस्त. एकदा आपल्या जुजबीसाठी जोरदार टाळ्या. वळूया प्रसादाकडे. प्रसादा, गौऱ्या, वनिता, ॲक्च्युली जेवढं तू मला मिस केलं नसशील तेवढं मी तुम्हाला मिस केलं पूर्णच या मंचालाच. आणि त्याच्याकरता मी माझा मित्र पोस्टर छत्री पाठवला होता. छत्री. हां, तर ते पुष्पक छत्री नाही आहे, पोस्टर छत्री असं त्याचं नाव एका पेपरात छापून आलं होतं. आणि ह्याचं कात्रण तो स्वतःच स्वतःच्या खिशात ठेवून फिरत असतो. त्यामुळे पुढच्या वेळेला तो जर का माझ्याऐवजी आला तर त्याला ते कात्रण दाखवायला सांगतो, दाखवेल. नेहमीप्रमाणे स्किट उत्तम होतं. एनर्जी दोघांची, दोन्ही कॅरेक्टर्स मस्त, धमाल. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. विश्रांतीनंतर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका हॉटेलमध्ये जिथे फूड इन्स्पेक्टरनं सरप्राईज व्हिजिट दिली आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका वेंगुर्लेकर. 1 MB रिॲक्शन देऊन 100 GBचा लाफ्टर काढणारा रिॲक्शन किंग संदेश उपश्याम आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका हलकी बॉय रोहित चव्हाण यांचं. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. मी संदेश उपश्याम आणि हे माझं हॉटेल लेका घे की अजून. हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे. टिरिंग टिरिंग. कंसातले शब्द मीच बोललो. बेटा आमिर, जरा फोनची बेल वाजव. हॅलो हॅलो. लेका घे की अजून मधून बोलतोय. हॅलो. अहो, मी तुमच्याकडनं पार्सल मागवलं होतं. ते उघडून बघितलं, त्यात फक्त कढीच आहे. कढीचं? थांबा, लगेच हँडल पाठवतो. फालतू विनोद करू नका. रावस कढी मागवलेली. रावस कढी कुठे आहे? रावस कढी मागवलेलीत? हा. थांबा, एक काम करा, तुमच्याकडे मोबाईल आहे, आहे. मग सोनी लिव्ह ऍप ओपन करा. केलं आता महाराष्ट्राची हास्य जत्रा ओपन करा. केलं. समोर जजच्या सीटवर काय दिसते? अरे बाप, मरतो काय मी. दिसला दिसला, रावस दिसला. रावस दिसला. मला पण दिसला. तुमच्याकडे कढी आहे? आहे. समोर रावस. हा. घ्या रावस कढी. ठेवा पण. तर आमच्या हॉटेलमधलं सुग्रास जेवण तयार आहे. आता फक्त एका गिरायकाची बोनी झाली तर आमच्या हॉटेलच्या दरवाजात गिरायकांची लाईन लागेल, नुसती लाईन.
गिरे 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 का गिरे या 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 मॅडम या या वेलकम 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 गरीबाच्या घरी पुरणपोळी नाही 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 या ना या ना या ना बसा बस काय घेणार अंडापाव भुर्जी पाव ऑमलेट पाव काय घेणार तुम्ही नाही नाही मला खायला काही नकोय मी तुमचं हॉटेल चेक करायला आले कमाल झाले मॅडम बायको नवऱ्याचं पाकिट मोबाईल चेक करते तुम्ही डायरेक्ट हॉटेल चेक करायला आलात वा वा कमाल आहे तुमची एक्सक्यूज मी हा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय काय 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 मी फूड इन्स्पेक्टर रसिका वेंगुर्लेकर अरे देवा या ना या ना या ना बसा ना मॅडम बसा ना बसा 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 मॅडम बसा 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 काय करतो नाही नाही मी इथे कधी बसत नाही ना माझी सीट ही काउंटरवरची इथेच बसतो मी बोला ना मॅडम काय घेणार तुम्ही मला पाणी चालेल पाणी चालेल बाळा हात स्वच्छ धुवून स्वच्छ माठातलं स्वच्छ ग्लासातलं पाणी आणि 3 ग्लास आणि त्याच्याबरोबर 2 गरमागरम जिलेब्या घेऊन ये ऑर्डर द्यायची पद्धत आहे आमची आला या आणि इकडे बाळा मॅडमचं तोंड गोड कर काय काय असं नाही रे जिलेबी देऊन तोंड गोड कर जिलेबी मॅडम घ्या की घ्या 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 कशी आहे मॅडम गुड नाईस थँक्यू मॅडम थँक्यू पाणी मिळेल पाणी हे काय पाणी घ्या की हे काय पाणी पाणी तुमच्याकडे असं बोट बुडवून पाणी दिलं जातं लोकांना बाळा बेटा अरे हात स्वच्छ धुवून आणायला सांगितलं होतं ना तुला आम्ही बोट धुवूनच आली ती आता परत धुतली बघा हाय मालक मालक हाय? कोण हाय कोण हा? अरे त्या फूड इन्स्पेक्टर आहेत अन्न भेसळ शोधणाऱ्या आपलं हॉटेल चेक करायला आल्यात त्या इन्स्पेक्टर काय झालं काल रात्री झालेला प्रकार मॅडमनी कळाला नाही 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 काय 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 झालं काय काल रात्री काय नाही हो, त्याच्याकडे काय बघता तुम्ही एक मिनिट तुम्ही गप्प बसा तू बोल अहो काय नाही एक अशीच एक छोटीशी गंमत झाली होती गंमत तुम्ही ते एक आपले सेलिब्रिटी आहेत समीर चौगुले त्यांना ओळखता का तुम्ही हो ओळखते ना अरे वा म्हणजे काय झालं ते आमच्याकडे हॉटेलमध्ये आले होते तर त्यांच्या डिश मध्ये मिळाला त्यांना केस आता त्यांना केस बघायची सवय नाही आणि त्यांना त्यांच्या डिश मध्ये मिळाला केस त्याच्यावर त्यांना आनंद झाला की राग आला काही कळलंच नाही हो. एवढा आकांड तांडव केला त्यांनी म्हणून सांगू तुम्हाला हो पण तशी काही तक्रार आली नाही माझ्याकडे नाही नाही म्हणजे त्यांनी भांडण वगैरे काही केलं नाही म्हणजे करणार होते नेहमी सारखं पण त्यांना मी 2 स्किटचे विषय दिले गपचूप मान खाली घालून गेला बिचारा नाही 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 मी त्याच्याबद्दल नाही म्हणत मग? काल रात्री खांडेकरांची पनीरची ऑर्डर आली होती ना बाळ्या. त्याच्यात नाही का आपण थर्मोकॉल मिसळलं त्याच्याबद्दल म्हणतोय मी तुम्ही पनीर म्हणून थर्माकोल वापरता हा काय म्हणतात हे अहो त्याच्याकडे कुठे लक्ष देत आहे काही बोलत गपना बाळ्या गपस ना नाही नाही पनीर म्हणून थर्मोकॉल काय झालं माहिती का मॅडम बोला, बोला. काल रात्री 200 माणसांची खांडेकरांची पनीरची ऑर्डर होती बरं मग? पण आमच्याकडे 100 माणसाचंच होतं ना पनीर हा. आता म्हटलं काय करायचं का बसव तुम्ही जरा मग आता म्हटलं काय करायचं मग थर्मोकॉलचं पीस असं मस्तपैकी मिक्स करून दिलं ते नाही नाही म्हणजे उरलेल्या 100 लोकांना तुम्ही थर्माकोल दिला पनीर म्हणून नाही 100 लोकच नाही मध्ये आधी 2 पनीरच्या पीसच्या माग आपलं एक थर्माकोलचा पीस ऍडजस्ट करून दिला बाळ्या सगळ्याची कुठे दिसते तुम्ही हे असं बघता नाही मी गमतीने त्याला बोललो होतो की आपण पनीरच्या जागी थर्मोकोल टाकूया मी सगळं पनीर बनवलंय भाजी सगळी मी बनवली मॅडम काहीतरी उगाच खोटं बोलतोय किती खोटं बोलाल तुम्ही मी माझ्या हाताने टाकली ती मला माहित नाही माझ्या दाढीच्या ब्लेडनं असं कापून बारीक बारीक तुकडं करून टाकली ती. स्वतःच्या हाताने अशक्य माणसात तुम्ही नाही ही अशी भेसळ करता तुम्ही सॉरी तुम्हाला आत्ताच्या आता 10,000 रुपये फाईन भरावा लागेल नाहीतर तुम्हाला जेल भोगावी लागेल नाही मॅडम जेल नको मी तुम्हाला लगेच 10,000 रुपये देतो बघितलंच का रे रताळ्या तुझ्यामुळे मला 10,000चा दंड पडलाय मॅडम तुम्हाला 10,000 आत्ता लगेच घेऊन देतो अयो मालक तरी बरं आपण आहे का नाही तो लाल करगोटा खिसून केसर म्हणून टाकलेला मॅडम जर कळाला असतं तर केवढ्या पडला असतं ती केसर म्हणून करगोटा किसून टाकला तुम्ही काय म्हणताय हा ही अशी भेसळ करता तुम्ही तुम्ही इकडं- आताच्या आता 25,000 रुपये
25,000 रुपये दंड भरावा लागतोय तुम्हाला. मॅडम हे 10,000 रुपये घ्या. तुम्ही आमचं अख्खं हॉटेल चेक करा, वाटल्यास आमचं किचन चेक करा. किचन चेक करायचंच आहे आता. ओ नको 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 किचन नको. का? किचन सोडून तुम्ही सगळं चेक करा. किचन नको. किचन करू देत रे बाबा. कशाला करू द्या. आपल्या बोक्यानं 4 उंदीर मारलेलं. ते मगाशी तुम्ही म्हटलं जिलेबी आणून पाणी आण, आता कुठं टाकून द्यायला निघालो तर म्हटलं तिथंच किचन वाट्यावर ठेवून आलोय मी ती. बाळ्या तुमच्या हॉटेलमध्ये उंदीर आहेत. एवढं मोठं उंदीर असं. मॅडम 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 मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. अहो हॉटेल म्हणते तर उंदीर हे असणारच. कसे उंदीर ते असणारच, त्यात काय. पण आम्ही दर 5 दिवसांनी पेस्ट कंट्रोल करतो, वा, वा. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. काळजी करण्याचं कारण नाही. हा. तुमच्या हॉटेलमध्ये उंदीर आहेत म्हणजे ते पाली झुरळ किडे मुंग्या हे सगळं असणार. आहे सगळं आहे ते, पण चावत नाही ती. असं बाई, कुठे चावत नाही ते अजिबात. लोकांना फूड पॉइझनिंग होईल, भीती नाही वाटत तुम्हाला? अशी एकही केस आतापर्यंत आमच्या हॉटेलमधून पडलेली नाहीये बाहेर. हो, त्याच्यामुळे काही काळजी करू नका मॅडम. काय खोटं बोलताय मालक. काय? परवा एक केस आली होती. मॅडम तो माणूस आहे का नाही, लय खोटं बोलत होता. काय बोलत होता तो? काय झालं माहितीये का, त्या माणसाचं म्हणणं असं होतं की तुमच्या हॉटेलमधलं मसाले दूध पिल्यामुळे त्याला डिसेंट्री लागली. म्हणलं शक्यच नाही, तसं होणारच नाही. का शक्य नाही? का म्हणजे आमच्या बोक्याला कुठं काय झालंय? आमचा बोका दिवसभर ठणठणीत होता, अगदी म्याव म्याव करून चालू होतं ते. एक मिनिट बाया, इथे बोक्याचा काय संबंध? बोक्याचा नाही तर कुणाचा संबंध असणार. आम्ही ते गिरायकाला द्यायला मसाले दुधाचा ग्लास भरला, हा? असं चमचा गेला इकडं वाकलो, तेवढ्या त्या बोक्यानं घातलं दुधात तोंड. फुल ग्लासची ऑर्डर होती, एका दणक्यात हाफ ग्लास करून टाकली बोक्यानं. नॉनसेन्स. मिस्टर उपश्याम, तुमच्या हॉटेलमध्ये हा तुमचा बोका ग्लासात तोंड घालून दूध पितो? इतकी अस्वच्छता, इतका घाणेरडापणा. तुमचं ना लायसन्सच कॅन्सल केलं पाहिजे, तुमचं हॉटेलच बंद करून टाकलं पाहिजे. मॅडम उगाच कशाला आपलं रक्त उकळवत आहे? त्यापेक्षा आमचा उकळलेला चहा प्या, मस्त फ्रेश वाटेल. काही चहा वगैरे नकोय मला. चहाचं सामान घेऊन ये, जा लवकर. नको मॅडम नको. सॉरी मॅडम. आता जाणारच का सामान आणायला, का उभा राहणारच इथे त्याच्या थोवाडाकडे बघत? मॅडम हे बघा, आता 1 वर्ष झालं हो माझं हॉटेल ओपन करून, अजून काही धंदाच होत नाही हो मॅडम. जरा माझ्यावर दया करा मॅडम, दया करा. अशा बोक्यासारख्या आमच्या बघू नका हो मॅडम. माझ्या सगळं घ्या घ्या. काय काय बघू? हे ती अस्वच्छ डबेत हे बापटू नका. साखर. हा. हे हे काय? चहा पूड आहे. चहा पुढे. चहा पुडे. बघूयात चहा पुडे म्हणे. काय करताय मॅडम? बाळा मॅडम काय आहे हे? काय माहित नाही. अयो भुसा तर रांगतोय. तरी मालकाशी मी सांगत होतो काय? की असा सुका भुसा टाकू नका म्हणून. मग? वला भुसा टाकायचा, नाहीतर असा वला कोळसा असतो तो बारीक करून टाकायचा. पण ऐकतच नाही ती मालक. हो हे बरं, आता ही मी सांगतोय तर म्हणून जरा तरी ऐकते ती. आधी वॉटर कलर टाकायचं माहिती आहे. वॉटर अरे कुठल्या लेवलची भेसळ करता तुम्ही? इतकी भेसळ करायला इतकं डोकं चालवता, इतकं डोकं जर का हॉटेल चालवायला वापरला असत ना, तर कुठे गेला असत आतापर्यंत? ते काही नाही, तुम्हाला आता दंड दुप्पट द्यावा लागेल. 50,000 रुपये दंड भरा. मॅडम अहो हॉटेल चालू झाल्यापासून 50,000 म्हणजे किती असतात ते अजून बघितलं नाही हो मॅडम. नको मॅडम नको. मालक तरी मी तुम्हाला सांगत होतो का नाही, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. म्हणून माझं डोकं चालवलं, मिरची पावडरचा डबा घेऊन आलो नाही. नाहीतर मॅडम किती हुशार आहे त्या. ती मिरची पावडर बघितलं त्यासनी कळालं असतं की त्याच्यात विटकरी चुरा टाकतोय आपण ती. अरे बाळा मग काय तर. विटेचा चुरा टाकता तुम्ही? हा मग नाही, पण जास्त नाही टाकत. 2 किलोच्या मागे अर्धा किलो. काय ताप होत नाही, ती तरंगत नाही, ती रस्त्याच्या खाली जाऊन बसतोय निवांत. काय टेन्शन नसतंय त्याचं. बस आता पुरे झालं, अशक्य झालं. नाही तुम्ही दंडाचे वगैरे लायकीचे नाहीच आहात. तुम्हाला शिक्षाच झाली पाहिजे. तुम्हाला जेलमध्येच टाकते मी. आता तुम्ही दोघांना ना 2 महिने नाही जेलमध्ये टाकलं ना तर बघा. चला लवकर. मॅडम हे बघा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळंच आमचं काही सामान खराब नाही हो. हो आता मगाशी तुम्ही गरमागरम जिलेबी खाल्लीत ना, कशी होती? बरी होती. आवडली का नाही तुला जिलेबी? आवडली ना? आमच्या सुरशाच्या बनियनला चवच तशी आहे. सुरशाच्या बनियनला असं भोग पाडतो, त्याच्या जिलेबीचं पीठ टाकतो ना आणि अशी जिलेबी कडे
त्याच्याकडे चवीला लागणारच ती. बाळा, अरे तुमच्या दोघांवर केस करणार आहे मी. तुमचं हे हॉटेल ना बंद करून टाकणार. तुमचं लायसन्स कॅन्सल करणार. मी ती जिलेबी मागत नाही. मॅडम. तुम्हाला नाही कोर्टात खेचलं ना तर नाव नाही मॅडम, सांगणार मी. मॅडम.